नमस्कार मित्रांनो, नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देठे आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपले व्हिडिओ आपले एकदम प्रेमाची, जीवाची आणि जिव्हाळ्याची माणसं पाहत असतात आणि हे व्हिडिओ तुमच्या खरंच ज्ञानामध्ये भर टाकत असतात. मित्रांनो, फालतू असे व्हिडिओ आम्ही काढणार नाही. कारण का? ज्यामध्ये शेतकऱ्याचं हित आहे, ज्यामध्ये शेतकरी राजाला काहीतरी फायदा होणार आहे, असेच व्हिडिओ आमच्या YouTube चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणून मित्रांनो, आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका. कारण का? आपल्या ह्या चॅनलवर तुम्हाला माहितीपूर्ण शेतीला उपयुक्त असणाऱ्या सर्व अवजारांचे व्हिडिओ आम्ही टाकत असतो. मित्रांनो, अजूनही तुम्ही जर चॅनलला पाहण्याच्या नादामध्ये लाईक केलं नसेल, तर लाईक करून घ्या आणि सबस्क्राईब जरूर करून घ्या. चला मित्रांनो, आज मी तुम्हाला आपल्या नवक्रांती ॲग्रो एजन्सी पंढरपूर, रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर मेकॅनिकल लाईन पंढरपूर या ठिकाणी आपले काही शेतकरी बांधव या ठिकाणी आलेले आहेत. तर त्यांची मुलाखत मी तुम्हाला घेणार आहे. आणि मित्रांनो, सगळ्यात गोष्ट सांगायची म्हणजे तुम्ही जे कॉमेंट करता त्याच्यामध्ये भरपूर असं आम्हाला उत्साहपूर्ण आणि नवीन व्हिडिओ काढण्यासाठी प्रेरणा मिळत असते. म्हणून कॉमेंट करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, आपल्या ह्या दुकानामधून आपण आपल्या ह्या वर्कशॉपमध्ये येत आहोत. आपल्या ह्या वर्कशॉपमध्ये पाठीमागचा भाग आहे. त्याच्यामध्ये आपल्याकडे अपोलो ट्रॅक्टर आहेत. त्याचबरोबर चार्जिंगची इलेक्ट्रिक बाईक आहे. आणि हा जो ट्रॅक्टर आपण पाहताय हा GT शक्तीचा हा कामा इंजिन असणारा हा ट्रॅक्टर आहे मित्रांनो. हा बॅक रोटरी ह्याला म्हणतो. उसाला भर लावणीचं काम आणि शेतीमध्ये तुम्हाला सगळी कामं करणारा हा ट्रॅक्टर आहे. तर हा ट्रॅक्टरची माहिती अगोदर आपण जाणून घेऊया. याला कामा कंपनीचं इंजिन बसवलेलं आहे. जे इंजिन जवळजवळ 10 HP इंजिन आहे आणि ह्याला मोठे टायर दिलेले आहेत की जेणेकरून सहजगत्या आपल्याला काम करता येतं. मित्रांनो, दुसरी गोष्ट म्हटलं तर हे डिझेलवर आहे. एअर कूल्ड इंजिन आहे आणि बटन स्टार्ट आहे. सगळ्यात गोष्ट सांगायची महत्वाची म्हटलं तर हे बॅक रोटरी आहे. हे आणि सेंटर रोटरी सुद्धा आहे. म्हणजे सेंटर रोटरी याचा अर्थ असा की ही चाकं काढून तुम्ही या ठिकाणी रोटर बसवू शकता. त्याला सेंटर रोटरी म्हणतो. आणि ज्यावेळेस चाकं असतात आणि त्याच्या पाठीमागे एक रोटर असतो त्याला बॅक रोटरी म्हणतात. तर हे मशीन आपल्या खरेदी केलेलं आहे. त्या शेतकरी बांधवांची पण मुलाखत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. तर हे प्राध्यापक सर आहेत. तर सर, तुमचं नाव सांगा, कुठून आला? मी रामलिंग वीरभद्र राजनाळे, राहणार परळी वैद्यनाथ. माझे मुख्याध्यापक होतो वैद्यनाथ विद्यालयाला. त्यात सध्या मी ते घेतलं आता सध्या. आता आपल्याकडे कुठली शेती आहे? शेती परळी वैद्यनाथला शेती. शेतामध्ये काय आहे? शेतामध्ये बगीचा आहे चिंचचा. चिंच, आंबा आणि सीताफळ आहे. बरं, अरे वा. मित्रांनो, चिंच आहे त्यांच्या शेतामध्ये, आंबा आहे आणि बगीचा आहे. पण आंतरपिकामध्ये तुम्हाला हे चालवायचंय, बरोबर? तर कसं वाटतंय तुम्हाला, म्हणजे कशी चॉईस केली मशीन? मी आता घ्यायला आलो अपोलो ट्रॅक्टर, पण मला हे बरं वाटलं पलटी न होणारा, म्हणून मी हे सगळं केलं. मित्रांनो, इथं ते घ्यायला आले ते अपोलो ट्रॅक्टर. आमच्याकडे खुलं वातावरण आहे. आम्ही तुम्हाला कुठली जबरदस्ती बळजबरी करू शकत नाही. तुम्हाला जे आपल्याकडे 350 प्रोडक्ट आहेत त्याच्यामध्ये तुम्ही कुठलंही चॉईस करू शकता. किती वर्ष झालं तुम्ही रिटायर झाला किंवा किती वर्ष नोकरी केली? मला 15 वर्ष झाले रिटायर होऊन. 15 वर्ष रिटायर. आता वय काय आहे? वय माझं 75 आहे. 75 वय आहे. मग या वयात सुद्धा तुम्हाला आता शेतीचा छंद आहे, बरोबर? इथं छंद मला पहिल्यापासून. तर मी सर्वप्रथम तुमचं स्वागत करतो, अभिनंदन करतो की आमच्या पंढरपूरला येऊन पांडुरंगाचं तुम्ही आज दर्शन करून आलेला आहे. काल पण तुम्ही आला होता. आणि मग इथं राहण्याची सोय कशी? इथे लॉजवर आहे, गुरुकृपा लॉज आहे. तर मित्रांनो, त्यांनी एक दिवस मुक्काम केला आणि आज तुम्हाला ही मशीन घेऊन चाललेलं आहे, बरोबर? तर कसं वाटतंय तुम्हाला की शेतीला आता बैल वगैरे मिळतात का तुमच्या भागात? नाही, बैल नाही मिळत, मजुराचा प्रॉब्लेम आहे, म्हणून शेतीला घेतलेलं आपण मुद्दामच. आणि आता एवढं वय 75 वय आहे तरी सुद्धा तुम्ही उत्साहपूर्ण, मुलं वगैरे असतील ना? मुलं सगळे शिक्षण क्षेत्रात मुलं. तिन्ही मुलं शिक्षण क्षेत्रात आहे. सुनबाई शिक्षण क्षेत्रात आहे. पूर्ण क्वालिफाईड फॅमिली. बरोबर. मित्रांनो, मग शेतीला तुम्ही एवढं जास्त महत्व देता की अवजार, आधुनिक अवजाराबद्दल काय बोलतात? ह्या शेतकऱ्यांनी घेतलं पाहिजे का बाहेरच्या कोणी शेतकऱ्यांनी घ्यायला पाहिजे? कारण काय व्हायला माहितीये का, आता सध्याच जे रोटावेटर ट्रॅक्टर किरायाने मिळत नाहीत, बरोबर, आणि टाइमवर आपलं काम होत नाही, बरोबर, आणि टाइमवर काम व्हायचं तर स्वतःचं वाहन पाहिजे, बरोबर, अगदी बरोबर. त्याच्यासाठी ते ट्रॅक्टर घेतलेलं. मित्रांनो, यांच्याकडे समजा कामगार जर असेल आणि कामगारानं जर हे मशीन चालवलं
तरी सुद्धा चालू शकतं. कारण का की शेतीला बाहेरचं जे ट्रॅक्टर आहे ते मिळत नाही आणि मजूर भेटत नाही. ह्याच्यामुळं टाईमवर मिळत नाही. मूळ म्हणजे टाईमवर मिळत नाही कुठलीच वस्तू. बरोबर. त्याच्यामुळे ते सगळं आलेलं पीक वाया जातं. बरं. परळी वैजनाथ का? परळी वैजनाथ, जिल्हा बीड. जिल्हा बीड या ठिकाणून हे शेतकरी बांधव आलेले आहेत मित्रांनो. आणि रिटायर शिक्षक म्हणजे तुम्ही रिटायर मुख्याध्यापक विज्ञान झालं. मुख्याध्यापक होता. हो, परळीला मुख्याध्यापक होतो मी. 18 वर्ष मुख्याध्यापक होतो. बरं. आणि आता रिटायर झालो. आता रिटायर मग आता ते तुमची काही मुलं पण हे व्हिडिओ पाहत असतील, तुम्हाला मुख्याध्यापक काय सांगणार त्यांना बाबा? त्या परळी भागामध्ये समजा व्हिडिओ पाहत असतील तर? आता परळी भागात विभागात आम्ही जे समजा मेहनत करतो, हा. आमचा आदर्श त्याने फक्त मेहनत करावी हा आदर्श घ्यावा आमचा. अगदी बरोबर आहे मित्रांनो. 75 वयामध्ये जी ऊर्जा आहे, जी तळमळ आहे शेतीबद्दलची, ती आपल्याला जाणून येईल सरांच्या माध्यमातून. मित्रांनो, अशाच प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर पाहत असता तुम्ही. तर आता मी तुम्हाला थोडक्यात आपले दत्ता आहे. दत्ता आपल्याला ह्या ट्रॅक्टर बद्दल अजून थोडी माहिती सांगेल. दत्ता, कसं वाटतं ट्रॅक्टर? काय ह्याच्याबद्दल काय तुला सांगायचंय? कशात काम करेल किंवा काय काय? ह्याला आपण काय काय अवजार देतोय किंवा रोटर काय आहे? सेंटर रोटर आणि बॅक रोटर 2 in 1 आहे. ह्याच्याबरोबर अवजार पण आहेत की फनपाळी, फनपाळी. आवतवकर. तर फनपाळीचा काय उपयोग होतो? ते रोटरने झाल्यानंतर बाकीचं ते फन त्याला चालवायचं पाळीसाठी आहे. अंतर्गत पिकासाठी चांगलं आहे. भरणीसाठी पण चालतंय. आणि चाक पण 2 दिलेत. ते लोखंडी टायर पण दिलेत त्याच्याबरोबर. हा. सेल्फ स्टार्ट मशीन आहे, बॅटरी त्याला. हा. लाईटची वगैरे सुविधा आहे त्याला पण सगळं. मित्रांनो, अशा पद्धतीनं मशीन एकच नंबर मशीन आहे. बटन स्टार्ट मशीन आहे. आणि सगळ्यात सांगायचं म्हणलं तर अशा पद्धतीनं ही जी अवजार आहे बरं का सर, आता ही अवजार जी आहे ना, ते आपण स्वतः आमच्या वर्कशॉपला बनवतो. सांगायचा उद्देश कसा, की आपले जे शेतकरी बांधव आहेत, वस्तू कुठेही मिळेल तुम्हाला, परंतु त्या वस्तूला चालणारी किंवा ह्या ट्रॅक्टरला चालणारी अवजार आम्ही बनवतो. कारण का वस्तू दिली तर उपयोग नाही, त्याला अवजार पाहिजे. त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? अवजार शेतीला पाळी घालण्याचे महत्वाचं काय, कोळपण्यापेक्षा पाळी महत्वाची असते. उन्हाळ पाळी म्हणा, बाकी सगळ्या पाळ्याने तण निघतं. बरोबर. आणि मोगळा आणि पाळी हे महत्वाचं असतं त्याच्यामध्ये, रोटरी झाल्यानंतर तणनाशकासाठी. बरोबर. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. परळी वैजनाथ विद्यालयाचं नाव काय सर? वैद्यनाथ विद्यालय. वैद्यनाथ विद्यालय. आणि तुमचं नाव? माझं नाव रामलिंग वीरभद्र राजनाळे. राजनाळे सर या ठिकाणी आलेले आहेत. आणि वीरभद्र विद्यालय, वैद्यनाथ विद्यालय या ठिकाणावरून परळी या ठिकाणून आलेले आहेत. तर तिथून कोणी व्हिडिओ पाहत असेल तर तुम्ही लाईक करा आणि तुमचं नाव कॉमेंट बॉक्स मध्ये टाकायला विसरू नका. आणि सरांच्या इथं जर तुम्ही जाऊन डेमो दाखवताल का, जर समजा तिथं कोण बघायचंच म्हणलं? कारण काय होतंय की लांबून कस्टमर पाहतात आणि म्हणतात की बाबा आम्हाला हे कुठं बघायला मिळेल. परळीला दाखवता येईल. तर मित्रांनो, परळीला या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळेल. आणि मशीन तुम्हाला खरेदी करायचं असेल तर आमची घरपोच सेवा आहे. थोडंफार भाडं तुम्हाला भरावं लागतं, कारण का एवढ्या मशीनला परवडत नाही आमचे वाहन येण्यासाठी. तर अशा पद्धतीनं मित्रांनो, तर हे जे काय रोटर आहे, तर मित्रांनो सांगायची गोष्ट अशी राहते की आपले ही जो ट्रॅक्टर आहे याच्यामध्ये तुम्हाला एक सांगायचं म्हणलं तर हा उसाला भर लावणीचं काम करतो, रोटरणीचं काम करतो. आणि आंतरपिकामध्ये तुम्हाला सगळी कामं 2 बैलाची करणारा हा शेतीला वरदान ठरलेला, शेतीला आपल्या बैल भेटत नाही, शेतीला मजूर भेटत नाही, ह्याच्यावर पर्याय म्हणून हा ट्रॅक्टर आपण सरांना दिलेला आहे. मित्रांनो, बरेच कॉमेंटची मला उत्तरं द्यायची आहेत. बरेच शेतकरी बांधव कॉमेंट करत असतात की तुम्ही पाडव्याला काय ऑफर काढली का? आमच्या कंटिन्यू ऑफर चालू असतात. आता ही तुम्हाला 3,95,000 ची ऑफर तुम्ही पाहिली असेल. त्यानंतर आपल्याकडे काय पॉवर विडरची ऑफर आहे 55,000 रुपये मध्ये. आता सध्या एक टोकन यंत्र फ्री आपण देतोय, त्याची ऑफर पाहिली असेल. त्याचबरोबर मित्रांनो, सांगायचं म्हणजे असं की बरेच शेतकरी बांधव हे व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला काही भेटत असतात, व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या दुकानामध्ये येत असतात. तर त्यांचं सुद्धा मी स्वागत करतो, अभिनंदन करतो, कारण ही एक आपली फॅमिली झालेली आहे. आणि जवळजवळ आपल्या चॅनलला 61,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत मित्रांनो. आणि हे केवळ तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे. लवकरच तुम्ही आमच्या पंढरपूरला पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आणि किसान क्रांती नवक्रांती अॅग्रो एजन्सी पंढरपूरला भेट द्यायला मात्र विसरायचं नाही. 1 नंबर मशीन सरांनी या ठिकाणी घेतलेली आहे. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद. मित्रांनो, हे आपलं दुकान आहे नवक्रांती अॅग्रो एजन्सी पंढरपूर.
आणि हे दुकान कुठं आहे म्हणताल तर सरगम चौक ते टेंभुर्णी रोडच्या बरोबर या ठिकाणी रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर, पाठीमागे रिलायन्स पेट्रोल पंप आहे बघा. तर या रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर, आणि ही तुम्हाला चार्जिंगच्या गाड्या दिसत असतील. या ठिकाणी 4 गाड्या या ठिकाणी लावलेल्या आहेत. त्याचबरोबर पॉवर विडर, अपोलो ट्रॅक्टर, आणि अशा पद्धतीने आपण तुम्हाला दुकान आतमध्ये दाखवूया. तर मित्रांनो, ॲग्रो मेकॅनिकल लाईन रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर देठे बंधू, म्हणजे आम्ही इथून आमचं 20 किलोमीटर धोंडेवाडी गाव आहे. त्या गावामधून आम्ही 2011 साली नवक्रांती ॲग्रो एजन्सी नावाचं एक दुकान छोटंसं टाकलं होतं. आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आज मित्रांनो हे आपलं हे दुकान आहे. हे सर्व तुमच्या सगळ्या मायबाप जे काही श्रोते आहेत, मायबाप सबस्क्रायबर आहेत, त्यांचा आशीर्वाद आहे मित्रांनो. आणि म्हणून साठी हे किसान क्रांती पॉवर विडर, किसान कोळप, डिझेल पॉवर विडर, त्यानंतर HTP इंजिन वॉटर पंप, चिंटू पंप, मिनी वॉटर पंप, बॅक रोटरी, आणि कांदा कोबी यंत्र, पेरणी यंत्र, पोर्टेबल बॅटरी स्पेअर, आणि अपोलो ट्रॅक्टर, अशा पद्धतीनं याला लोनची सुविधा सुद्धा मित्रांनो आपल्याकडे उपलब्ध आहे. याच माध्यमातून आपण ह्या दुकानामध्ये आपण आलेलो आहोत. आणि या दुकानामध्ये आपण तुम्हाला 65 इंच LCD TV आपण घेतलेला आहे, जेणेकरून इथं आलेल्या शेतकरी बांधवांना आपल्याला डेमो दाखवता येईल. आणि अशा पद्धतीनं हे अपोलो ट्रॅक्टर हे आपलं दुकान आहे मित्रांनो. तर व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि मी जाता जाता तुम्हाला सांगायला विसरणार नाही की आपल्याला एक पॉम्पलेट मी दाखवणार आहे. जे पॉम्पलेट मध्ये एक माहिती अशी तुम्हाला मिळणार आहे की याच्यामध्ये बघा. तर मी तुम्हाला सांगतो की हा जो ट्रॅक्टर आहे, नवक्रांती व किसान क्रांती ॲग्रो मेकॅनिकल लाईन रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर, पंढरपूर, प्रोप्रायटर देठे बंधू, 885 7100 आणि 885 7200 हे आमचे व्हॉट्सअप नंबर आहेत. वेळ आणि पैसा याची बचत करणारा अपोलो ट्रॅक्टर आपल्याकडे आहे. त्याचबरोबर मित्रांनो, या ठिकाणी किसान क्रांतीची ही सगळी अवजार आहेत. अवश्य भेट द्या. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद. धन्यवाद.